जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात आणि शहरात बेशिस्त वाहन पार्किंगचा मोठ्या प्रमाणावर नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे शहरातून वाहने चालविताना किंवा पदाचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर या बेशिस्त वाहन पार्किंगमुळे अपघाताला सामोरे जावे लागत आहे। तर बराच वेळ या बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतुकीचा खोळंबा होऊन नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे। या सर्व बाबी लक्षात घेता नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. अप्पा, पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहरात नंदुरबार शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या नेतृत्वात शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या थेट धुळे चौफुलीपासून ते तळोदा रस्त्यावरील सीबी पेट्रोल पंपापर्यंतच्या विविध भागात वाहतुकीस व पदाचाऱ्यांना अडथळा निर्माण होऊन अडचणीच्या पद्धतीने बेशिस्तपणे लावणाऱ्या वाहनचालकांवर थेट वाहने टोल करून गाडीतून भरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर भारतीय दंडविधान कायदा 122 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। आज नंदुरबार शहरात शहर वाहतूक शाखेच्या पथकाने 76 अशा बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करून सुमारे 8,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या आदेशान्वये शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी त्यांच्या पथकासह केली आहे। सदरची मोहीम ही आता कायमस्वरूपी सुरू राहणार असून यात विनापरवाना वाहन चालक, विना नंबर प्लेट तसेच बेशिस्त वाहन पार्किंग यासोबतच ट्रिपल सीट बेल्ट न लावणे, नो पार्किंग झोनमध्ये वाहन लावणे तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे रस्त्यावर वाहन पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर नंदुरबार शहर वाहतूक शाखा कारवाई करीत असल्याचे चित्र सध्या नंदुरबार शहर परिसरात दिसून येत आहे। सोबतच नंदुरबार शहरातील विविध ठिकाणी दुकान चालकांकडून आपल्या दुकानाच्या बाहेर बेकायदेशीररित्या लावलेले फलक व अन्य प्रचार प्रसाराचे साहित्य अथवा वस्तू यांवर देखील शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाई करणे सुरू आहे। यावेळी नंदुरबार शहरातील जनतेकडून शहर वाहतूक शाखेकडून वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या दुकानांसमोर बेकायदेशीररित्या दुकान मांडून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या विक्रेते तसेच प्रमाणापेक्षा दुकानाच्या बाहेर वस्तू ठेवून वाहतुकीस व पदाचाऱ्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या दुकान चालकांवर देखील कारवाई करण्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त करण्यात आली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।